अमेंडमेंट ॲक्ट 1781 असे देखील संबोधले जाते. त्याचबरोबर ब्रिटिश संसदेमध्ये नवीन आलेले पिट्सचे सरकार आणि त्यांनी पारित केलेला पिट्स इंडिया ॲक्ट 1784 काय होता याबद्दलची सविस्तर माहिती घेतलेली आहे. या पिट्स सरकारने जो आणखीन एक कायदा पिट्स इंडिया ॲक्ट नंतर एक दुसरा जो कायदा पारित केला तो म्हणजेच 1786चा हा कायदा होय. या पिट्स सरकारने जे आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसची गव्हर्नर जनरलपदी नियुक्तीची घोषणा केली. परंतु पिट्सने जरी याची नियुक्तीची घोषणा जरी केली तरी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जे आहे ते याच्याशी संबंधित जे आहेत याच्याशी संबंधित पद सांभाळण्यासाठी जे आहेत त्यांनी 2 मागण्या किंवा 2 अटी जे आहेत त्या पिट्स सरकारसमोर ठेवल्या. त्यातील पहिली अट म्हणजे काउन्सिलचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार म्हणजेच वरचढ अधिकार, ज्याला ओव्हर रायडिंग पॉवर असेही म्हटले जाते. आपण पाहिलं होतं की रेग्युलेटिंग ॲक्ट आणि पिट्स इंडिया ॲक्टमध्ये जे आहे ते पहिल्यांदा 4 सदस्याचं जे आहे गव्हर्नर जनरल इन काउन्सिल होतं, त्याच्यानंतर 3 त्याची सदस्य संख्या करण्यात आली आणि हे नेहमी सदस्य जे आहे गव्हर्नर जनरलनी जे पण आपले मत मांडले किंवा कायदा करू इच्छितो त्याच्या विरोधात हे मत नेहमी मांडायचे. तर लॉर्ड कॉर्नवॉलिसनी संसदेसमोर काय म्हटलं की बाबा हे जे मेंबर्स आहेत यांनी जरी कुठला जरी निर्णय दिला म्हणजेच माझ्या निर्णयाशी हे सहमत असतील किंवा माझ्या निर्णयाशी हे सहमत नसतील अशा वेळेसही मला त्यांच्या निर्णय काही जरी असला तरी मला माझे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे. म्हणजे जरी सदस्यांनी त्याच्या विरोधात जरी निर्णय दिला तरी त्याला ते निर्णयाच्या पलीकडे जाऊन कायदा करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे ओव्हर रायडिंग पॉवर जे आहेत त्यांनी मागितल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी जे आहे कमांडर इन चीफचे देखील अधिकार त्याच्याकडेच असावेत असे त्यांनी आपल्या अटीमध्ये मागितले होते. त्यानुसार जे आहे पिट्स सरकारने 1786 मध्ये संसदेमध्ये मांडलेले एक विधेयक म्हणजेच हे जे आहे 1786चा पुढे जो आहे कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला आणि याद्वारे जे आहेत या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या दोन्ही मागण्या ज्या आहेत अटी जे आहेत ते मान्य करण्यात आला. परंतु हे जे काउन्सिलचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार म्हणजे ओव्हरचढ अधिकार ओव्हर रायडिंग पॉवर जे आहेत या सर्व क्षेत्रामध्ये मात्र जे आहे ते गव्हर्नर जनरलला देण्यात आले नव्हते. तर हे कशामध्ये देण्यात आले होते तर ते म्हणजे स्वतःच्या जबाबदारीवरती जे आहे ते लॉर्ड कॉर्नवॉलिसनी जे आहे भारतातील ब्रिटिश सत्तेची सुरक्षा, शांतता व हितसंबंधावर परिणाम करणाऱ्या बाबीबद्दल जे आहे त्याला जे आहेत हे ओव्हर रायडिंग पॉवर्स देण्यात आले होते. आणि हा जो कायदा जर थोडक्यात सांगायचं झालं तर लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आग्रहानुसार किंवा त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा जो आहे कायदा जो आहे संसदेमध्ये पारित करण्यात आला होता. आणि हा कायदा पारित झाल्यामुळे जे आहे 1886च्या कायद्याच्या माध्यमातून कॉर्नवॉलिस जो आहे नियंत्रण मंडळ आणि संचालक न्यायालयाच्या अखत्यारीत ब्रिटिश भारताचा जो आहे पहिला प्रभावी शासक बनला. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये जो आहे जो दोष होता तो या 1786च्या कायद्याने जो आहे रेग्युलेटिंग ॲक्टचा एक महत्त्वाचा दोष दूर करून जे आहे गव्हर्नर जनरलची स्थिती अधिक जे आहे अधिक संपन्न किंवा अधिक अधिकार संपन्न बनवली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माइंड मॅपच्या सहाय्याने नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.